देवा, या ब्राह्ममुहूर्तावर आपण बाणाईची भेट घ्यायला निघाला आहात का? होय माधवा, आता ह्या कृतयुगातील अवतार कार्याची समाप्ती समीप आली आहे। तेव्हा बानूला सत्य काय आहे हे कळण्यासाठी हा अखेरचा प्रयत्न असेल। निश्चितच बाणाईला सत्य कळण्याची ही अखेरची संधी आहे। त्यामुळे यातून तिला जे काही कळायचं आहे ते तिला कळू दे, कारण हा आपल्याकडून झालेला शेवटचा प्रयत्न असेल। माधवा, बानूला ह्याचे महत्त्व कळायला हवं। विशेषतः म्हाळसेला जेव्हा सत्य कळले आहे हे जेव्हा तिला कळलं, त्यानंतर ती कोशात गेली। आता तिला ह्या कोशातून बाहेर येऊन आत्मज्ञानासाठी स्वतः अखेरचा प्रयत्न करायलाच हवा। या शिवलीलेत तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी तिने अत्यंत कठोर अशी साधना केली आहे। होय माधवा, आणि याआधी माझा विवाह म्हाळसेशी झाला आहे हे तिला जाणून देखील तिने अत्यंत भक्तिभावाने माझी साधना केली, आणि ज्यामुळे आमचा विवाह झाला। अर्थातच, आणि आता तर श्री म्हाळसा देवींना सत्य कळालं आहे हे तर तिला ठाऊक आहे। त्यामुळे सत्य जाणून घेण्याचा तिचा संघर्ष हा तसाच राहील यात काही शंका नाही। माधवा, ही आलेली संधी योग्य रीतीने कशी सहाय्यभूत होईल ह्याचाच तिने विचार करायला हवा, आणि त्याच दृष्टीने तिने मार्गक्रमण करायला हवं। सर्व काही मंगलमय होवो हीच सगळ्यांना आता आशा आहे। माधवा, ब्राह्ममुहूर्ताची वेळ समीप आली आहे। आता मला प्रस्थान करायला हवं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई, मी येते। हो काकू, येते। सावकाश जाग। हो हो। मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया।